Hello, this is our next video on complex numbers. We saw in the previous lecture that the square root of -1 is called as imaginary entity, and it is I, denoted by the symbol I, and any number in the form of x plus iy is known as the complex number. Now what we do is, let us try to plot the complex number on x and y axis. So consider a complex number z equal to x plus iy. Now I am writing x plus iy as an ordered pair xy. तर xy जसा आपला पॉईंट असतो ना, तसे एक्सच्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आणि वायच्या ठिकाणी वायची व्हॅल्यू टाकायची आहे. तर ही झाली ऑर्डर्ड पेअर. तर ह्याला आता आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू शकतो एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून. तर एक्स ॲक्सिसला रिअल ॲक्सिस म्हणायचं आहे आणि एक्सची जी व्हॅल्यू आहे त्याला पण रिअल पार्ट जो म्हणतो, तर तो एक्स ॲक्सिसवर मोजायचा आणि वाय ॲक्सिस जी आहे त्याला इमॅजिनरी ॲक्सिस असं आपण म्हणणार आहे आणि वायची व्हॅल्यू आहे ती वाय ॲक्सिसवर घ्यायची आहे. इमॅजिनरी व्हॅल्यू इमॅजिनरी ॲक्सिसवर मोजायची आहे. तर अशा पद्धतीनं एक्स वाय पॉईंट आपण प्लॉट केलेला आहे. एक एक्झाम्पल आपण तिथे बघू शकता. ह्या डायग्रामला आर्गॅन्ड डायग्राम असं म्हणतात. So we say that a complex number can be plotted on the graph paper. तर x plus iy मध्ये x आणि y जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर तो नंबर नॅचरली फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो. x नेगेटिव्ह y पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट, बोथ x अँड y नेगेटिव्ह असतील तर थर्ड क्वाड्रंट. तर त्याचे खाली मी 4 एक्झाम्पल्स दिलेत. कन्सिडर 4 कॉम्प्लेक्स नंबर्स z1, z2, z3 अँड z4. z1 मी घेतला आहे 2 + i. तर 2 + i मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 आहे आणि वायची व्हॅल्यू 1 आहे. 1 आयचा कोइफिशियंट 1, तर वायची व्हॅल्यू 1. सो द कोऑर्डिनेट्स विल बी 2, 1. तर 2, 1 हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. जर मी -2 + i असा पॉईंट घेतला तर पॉईंट होतो -2, 1, तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. सिमिलरली z3 इज -2 - i. So the corresponding point on the graph paper will be -2, -1, which will be in the third quadrant, and x positive y negative साठी example मी घेतले 2 - i, and that will be in the fourth quadrant. This diagram is called as the Argand diagram. Now let us look at this figure. z equal to x plus iy. The point xy मी प्लॉट केलेला आहे आणि त्या पॉईंटला जेव्हा मी ओरिजिनला जॉईन करते तर तेव्हा तो आपल्याला डायगोनलसारखा दिसतो आहे. त्याला आर असं नाव दिलेलं आहे, आर. आणि एक्स आणि वाय, एक्स ॲक्सिसवरचं अंतर हे एक्स आहे. वाय कोऑर्डिनेट म्हणजे वाय ॲक्सिसवर म्हणजे उभं जे अंतर आहे ते वाय आहे आणि तो अँगल जो आहे तो थीटा आहे. तर आता इथे काय गोष्टी आहेत पहा. इथे आर आणि थीटा आहेत आणि एक्स आणि वाय आहेत, असे 4 व्हॅल्यूज तिथे आहेत. जर एक्स आणि वाय वापरून आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहिला, जसा मी वर लिहिला आहे एक्स प्लस आय वाय, तर त्याला कार्टेशियन फॉर्म असं म्हणतात. ते पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला पाहता येईल. इट इज कार्टेशियन फॉर्म. आणि जर आर आणि थीटा वापरून जर मी कॉम्प्लेक्स नंबर लिहिला तर त्याला पोलर फॉर्म म्हणतात. ऑलराईट. तर हळू नजर खाली फिरवा. तर खाली मी पोलर फॉर्म लिहिलेला आहे पहा. झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा झाला कार्टेशियन फॉर्म आणि z इक्वल टू r इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा हा झाला पोलार फॉर्म. ओके. आता पुन्हा वर पहा. डायग्राम नंतर मी काय लिहिलं आहे. फ्रॉम द फिगर, फ्रॉम दॅट राईट अँगल ट्रायंगल r स्क्वेअर विल बी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो r इज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ते त्या राईट अँगल ट्रायंगलमधनं आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. आता हा जो r आहे त्याला एक स्पेसिफिक नाव आहे. इट इज नोन ॲज द मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड. आणि त्याला कसं लिहितात, मॉड झेड. ओके. तर मॉड झेड लिहिलेलं आहे तिथे. एक तर शब्दामध्ये मॉड्युलस ऑफ झेड लिहा किंवा सिम्बॉलिकली मॉड म्हणजे 2 लाईन्स काढून त्याच्यामध्ये झेड लिहा. तर तिथे खाली मी अगदी हायलाईट पण केलेलं आहे. आर इक्वल टू मॉड झेड इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नो अगेन फ्रॉम द फिगर, look at the figure. Sin theta will be y upon r, right? Sin theta is y upon r. So y is equal to r sin theta. Similarly, cos theta will be x upon r. So r is equal to
एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. आता ह्या दोन्ही इक्वेशनला म्हणजे इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाईड करायचं आहे. तर आर डावीकडचं डिव्हिजन आर साईन थीटा अपॉन आर कॉस थीटा दॅट विल बी टॅन थीटा आणि उजवीकडे वाय अपॉन एक्स. आता हा जो थीटा आहे ह्या थीटाला सुद्धा एक नाव आहे, त्याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. ओके, त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात किंवा त्याला अजून एक नाव आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. तर बोथ द टर्म्स कॅन बी यूज्ड, ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट दोन्ही शब्द त्याला वापरायची आहेत. सो थीटा इज AMP ऑफ झेड किंवा थीटा इज ARG ऑफ झेड. तर आता इथे किती फॉर्म्युले मिळाले पहा आपल्याला. पहिला आहे आर इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वेअर आर इज द मॉड्युलस ऑफ झेड. देन वी ऑल्सो गॉट tan theta equal to y upon x, right? So theta is equal to tan inverse of y upon x. x equal to r cos theta आणि y equal to r sin theta हे इतके महत्त्वाचे नाही आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, tan theta is y upon x आणि r equal to root of x square plus y square. आता पॉईंट नंबर 3 बघा, z is x plus iy. सो z इक्वल टू एक्सच्या जागी मी वरची व्हॅल्यू टाकणार आहे आर कॉस थीटा आणि आय इंटू वायच्या ठिकाणी मी लिहिणार आहे आर साईन थीटा आणि त्यातला आर कॉमन काढला की आपल्याला झेड इक्वल टू आर इंटू कॉस थीटा प्लस आय साईन थीटा असा हा पोलार फॉर्म मिळणार आहे. सो लुक ॲट दिस स्लाइड नाव. सो द पोलार फॉर्म इज z equal to r into cos theta plus I sin theta. The Cartesian form, कशाचे फॉर्म्स, कॉम्प्लेक्स नंबरचे फॉर्म्स. द कार्टेशियन फॉर्म इज z equal to x plus iy. ह्यातला रिअल पार्ट कुठला, तर रिअल पार्ट x आणि रिअल पार्ट x म्हणू शकतो किंवा आर कॉस थीटा म्हणू शकतो आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय पी. रिअल पार्ट इज आर पी, इमॅजिनरी पार्ट इज आय पी. तर y इज इक्वल टू आर साइन थीटा. मॉड्युलस ऑफ z इज रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ z इज टॅन इनवर्स ऑफ y अपॉन एक्स. टॅन इनवर्स y अपॉन एक्स कसा आला, तर मग अशी टॅन थीटा इज y अपॉन एक्स पाहिला होता. सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y अपॉन एक्स. ओके, आता हाऊ टू फाइंड आर्ग्युमेंट theta that we are saying, how to find the value of theta. Suppose you have a complex number z equal to x plus iy. okay, r कसा काढायचा आपल्याला माहिती आहे, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स आणि वाय पॉझिटिव्ह असोत नेगेटिव्ह असोत त्यांचे स्क्वेअर होतात, त्याच्यामुळे आर हा नेहमी पॉझिटिव्ह येणार आहे आणि आर काढण्यामध्ये एक्स वायच्या चिन्हांचा तसा फारसा संबंध येत नाही कारण आपण त्यांना स्क्वेअर्स करत असतो. आता थीटा काढायची ॲक्च्युअल सायंटिफिक मेथड कशी आहे ते आपण पाहूया. तर डायरेक्ट थीटा आधी काढायचं नाही, आधी अल्फा काढायचं आहे, अल्फा. सो अल्फा इज टॅन इनवर्स ऑफ मॉड्युलस वाय अपॉन एक्स. मॉड्युलस हे स्लाईड जी आहे ती छानपैकी लक्षात ठेवा. ही स्लाईड पाठच करा तुम्ही आता. तर पहिल्यांदा अल्फा काढायचा आणि त्याच्यानंतर आपला ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट थीटा काढायचा. दीज आर द स्टेप्स. फर्स्ट फाइंड अल्फा, देन फाइंड थीटा. फर्स्ट फाइंड अल्फा, देन फाइंड थीटा. ओके, फर्स्ट फाइंड अल्फा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय अपॉन एक्स. आता दे आर 4 केसेस कारण हा कॉम्प्लेक्स नंबर आपला एक्स फर्स्ट सेकंड थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असू शकतो. तर सपोज वी हॅव अ केस 1 where both x and y are positive, x greater than 0 and y greater than 0. अशा केसमध्ये जो अल्फा काढला आहे तोच थीटा येणार आहे, थीटा. केस 2 सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉईंट आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे, वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल z इक्वल टू -2 प्लस 3i, -2 प्लस 3i, एक्स नेगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह, राईट. तर अशा केसमध्ये काय करायचं, पहिल्यांदा अल्फा काढून घ्यायचं आहे. तर अल्फाचा फॉर्म्युला मी वर दिलेला आहे, टॅन इनवर्स ऑफ मॉड वाय अपॉन एक्स. तर मॉड एवढ्यासाठी आहे की
त्यातली जी नेगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह करून आपण आधी तो अँगल फाइंड आउट करणार आहे. आणि मग थीटा जो आहे तो पाय मायनस अल्फा घ्यायचा आहे आपल्याला. पाय म्हणजे 180 डिग्रीज. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये अल्फा काढल्यानंतर थीटा हा पाय मायनस अल्फा किंवा 180 मायनस अल्फा असं घ्यायचं आहे. नाव कन्सिडर द केस 3. बोथ x and y are negative, so it is in the third quadrant. So as usual, as given above, find out alpha, and then theta will be pi plus alpha, yeah, 180 plus alpha. And the case 4, x positive, y negative. So find alpha as above. Theta will be 2 pi minus alpha. त्याला आणि एक फॉर्म आहे 2 पाय म्हणजे 360 डिग्री, कारण पाय म्हणजे 180 बरोबर. तर 2 पाय म्हणजे 360. सो 360 डिग्रीज मायनस अल्फा. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 360 डिग्रीज म्हणजे 0. तर 0 मायनस अल्फा विल बी मायनस अल्फा. तर ही स्लाईड चांगली लक्षात ठेवा. एक थोडीशी गणितं बघूया म्हणजे आपला थोडासा आता हात बसेल, हा कन्सेप्ट जरासा क्लिअर होईल. फाइंड मॉड्युलस ऑफ द फॉलोइंग. मॉड्युलस म्हणजे मॉड झेड म्हणजे आर, हे लक्षात ठेवा. आर म्हणजे मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड. ओके. सो फाइंड मॉड्युलस ऑफ द फॉलोइंग. तर अगदी सिम्पल एक्झाम्पल मी घेते आहे की नक्की अशी गणितं एक्झाममध्ये येणार एकेका मार्कांसाठी. MCQ, remember, as I am constantly reminding you. So you may have exam of MCQ type. So what questions we may have for 1 marks? So such questions. So suppose z is equal to 2 plus 3i. So here x is equal to 2 and y is equal to 3. So mod z is equal to, आपण r लिहिला काय आणि नाही लिहिला काय, mod z काढायला सांगितलंय, आपण मॉड्युलस ऑफ z काढतोय. द फॉर्म्युला इज सेम. r इक्वल टू लिहिला तरी चालेल किंवा मॉड z इक्वल टू लिहिलं तरी चालेल. इट्स मॉड ऑफ x स्क्वेअर, रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. that is root of 2 square plus 3 square, and that will be root of 13. Second example, z equal to 1 upon 3 minus 2i. Okay, very important point to be noted here. जेव्हा आपल्याला मॉड्युलस काढायचं आहे तेव्हा अत्यंत महत्त्वाचं आहे की x प्लस आय वाय फॉर्ममध्ये आधी लिहिलं पाहिजे. आधी एक्झाम्पल x प्लस आय वाय फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. राईट. तर 1 अपॉन 3 मायनस 2i, तर ह्याला आपण आधी सिम्प्लिफाय करायला पाहिजे. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय द कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट ऑफ द डिनॉमिनेटर. सगळी शब्द नवीन आहेत. कॉन्ज्युगेट म्हणजे आयचं जे चिन्ह आहे ते बदलायचं आहे आपल्याला. सर खाली जर 3 मायनस 2i असेल तर आपण 3 प्लस 2i ने मल्टिप्लाय करणार आहे अँड डिवाइड करणार आहे. सो देन z विल बी इक्वल टू, द न्यूमरेटर इज 1 इंटू 3 प्लस 2i अँड दॅट विल बी 3 प्लस 2i. खाली काय येईल, a मायनस बी इंटू a प्लस बी फॉर्म, विच इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस 4iचा स्क्वेअर, विच इज 4i स्क्वेअर. तर वर 3 प्लस 2i बरोबर आहे, खाली आय स्क्वेअर म्हणजे -1, तर -4 इंटू -1 विल मेक इट +4, म्हणून खाली झाला 9 आणि 4 13. तर त्याला ब्रेकअप करून लिहायचं 3/13 प्लस 2/13 इंटू आय. ओके. तर दिले कसाही नंबर असू दे, आधी सिम्प्लिफाय करून त्याला x प्लस आय वाय फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नाव हिअर x इज इक्वल टू 3/13, y इज इक्वल टू 2/13. सो मॉड्युलस ऑफ z इज स्क्वेअर रूट ऑफ त्या दोघांचे स्क्वेअर्स ॲड केलेले आहेत, अँड दॅट विल बी 1/√13. So I leave it to you for calculation part. The next example, z equal to 4 minus 2i upon 3 plus i. So again you have to write it in the form of x plus iy. So for that, multiply the number and multiply and divide by 3 minus i, so that the numerator म्हणजे 4 minus 2i आणि 3 minus iचं multiplication, which will give us 10 minus 10i. आणि खाली 3 प्लस आय इंटू 3 मायनस आयचा गुणाकार किती येतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ऑलवेज इट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म. तर 3चा स्क्वेअर 9 मायनस
आयचा स्क्वेअर. तर 3 minus of minus 1 will be 10. Right? ओके. मी किती गणितांमध्ये चुका करते आहे. ॲक्च्युली खाली स्क्वेअर रूट नाही आहे बरं का. खाली स्क्वेअर रूट नाही आहे. तर खाली 10 येणार आहे फक्त 10 येणार आहे. रूट 10 नाही येणार, फक्त 10 येणार आहे. आणि मग तो 10 वरच्या 10शी कॅन्सल होणार आहे. यू विल गेट ओनली 1 minus I आणि युअर आन्सर विल बी रूट 2. ओके. तर हे एक्झाम्पल मी पुन्हा सोडवून नवीन स्लाईड टाकते आहे. ओके. सो लेट अस गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. √3 minus 2y. त्यातला रिअल पार्ट कुठला? रिअल पार्ट ऑफ Z1 plus Z2 हा झाला 2 plus √3 आणि इमॅजिनरी पार्ट I of Z1 plus Z2 इज -2. अगदी हमखास परीक्षेमध्ये येण्यासारखी गणितं आहेत. हां. नेक्स्ट वन, फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ Z = 1 minus I. तर मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट म्हणजे काय काय सांगा बघा. आता R आणि θ दोन्ही काढायचे आहेत. राईट. तर एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -1. हे समजलं का? Z = 1 minus I मधला एक्सची व्हॅल्यू 1 आहे आणि वायची व्हॅल्यू म्हणजे आयचा कोइफिशियंट विच इज -1. सो मॉड ऑफ Z इज √(x² + y²). म्हणजे 1 आणि -1चा स्क्वेअर, द सम विल बी √2, दॅट इज इक्वल टू R. अँड ॲज आय टोल्ड यू की डायरेक्ट आपण θ नाही काढायचा, कारण कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आधी आपण काय करायचं, अल्फा काढून घ्यायचा आहे. तर अल्फा म्हणजे tan इनवर्स ऑफ मॉड y/x. सो tan इनवर्स ऑफ मॉड, आता y/x म्हणजे -1/1 विल बी -1. तर तो मायनस काढून टाकला की काय आलं, tan इनवर्स ऑफ 1 आला आणि tan इनवर्स ऑफ 1 आला π/4. आता हे एक्झाम्पल कुठे आहे सांगा. हा कॉम्प्लेक्स नंबर चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे. एक्सची व्हॅल्यू प्लस आणि वायची व्हॅल्यू मायनस आहे. तर चौथ्या क्वाड्रंटमध्ये 2π मायनस अल्फा घ्यायचा असतो. आय टोल्ड यू टू रिमेंबर द स्लाईड. तर हे आधी ते लिहा आणि मग पुढचा व्हिडिओ बघा. सो 2π मायनस π/4 θ मायनस 2π मायनस अल्फा काढायचा होता अँड दॅट विल बी 7 π/4. तर मॉड्युलस आला √2 आणि आर्ग्युमेंट आलं 7 π/4. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ 2 + 2i. सी आपण बरीच गणितं घेणार आहे ह्या टाईपवर, कारण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झाम ऑल्सो अँड फॉर युअर हायर स्टडीज ऑल्सो. तर x is equal to 2 and y is equal to 2. So mod of z is √(x² + y² is 4 + 4. So r will be √8. And as I told you, you have to find first alpha. So alpha is tan inverse mod y/x. mod कशासाठी घ्यायचा, y/x जर नेगेटिव्ह आलं तर त्याला प्लस करून घ्यायचं आहे, म्हणून मॉड घ्यायचं आहे. सो ऑलरेडी हे प्लसच येणार आहे कारण दोन्ही xy पॉझिटिव्ह आहेत. So tan inverse of 1 and tan inverse of 1 will be π/4. And because it is in the first quadrant, argument of z is θ = alpha. Theta equal to alpha and that is equal to π/4. तर मॉड आला √8 आणि θ म्हणजे ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट आला π/4. पुढच्या सममध्ये एक्सप्रेस 2 + 2i इन पोलार फॉर्म. ओके. बरं, पोलार फॉर्म म्हणजे वेगळं काही नाही आहे. पोलार फॉर्ममध्ये r आणि θ फाइंड आउट करायचा असतो आणि तो केल्यानंतर त्याला r × cos θ + i sin θ फॉर्ममध्ये फक्त उत्तर लिहायचं आहे. एवढंच त्यात इम्पॉर्टंट आहे. तर ॲज युजल आपल्याला r आता काढायला येतो आहे. हे मगाचंच गणित आहे बरं का, हे आधीचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे r आपण मगाशी काढला होता तो √8 आला होता. आपण √8 लिहू शकतो किंवा 2√2 सुद्धा लिहू शकतो. प्रिवियस एक्झाम्पल असा मी तिथे पुढे शेरा पण मारला आहे बघा. आणि आधीच्या गणितात आपण θही काढला होता π/4. सो व्हॉट इज द पोलार फॉर्म? द
The polar form is r into cos theta plus I sin theta. त्याच्यात r आणि थीटाला सबस्टिट्यूट करा. 2 root 2 into cos pi by 4 plus I sin pi by 4. पुढच्या सममध्ये एक्सप्रेस द अबोव एक्झाम्पल इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो ते आपण आता आधी ते बघूया. आपण एक्सपोनेन्शियलवर आणखीन पण गणित पाहूया. एक्सप्रेस इन पोलार फॉर्म and exponential form where z is equal to 1 minus root 3 I. तर 1 minus root 3 I. ओके, कुठला क्वाड्रंट आला? फोर्थ क्वाड्रंट. ओके, तर x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू minus root 3. So r is equal to square root of x square plus y square, which will give you root of 4, which is equal to 2. Then let us find out alpha. Alpha is tan inverse of mod y upon x, that is tan inverse of root 3. Y upon x will be minus root 3 actually, पण mod असल्यामुळे मायनस घालवायचा आहे. So tan inverse of root 3 and tan inverse of root 3 is pi by 3. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असणार आहे, त्याच्यामुळे अजिबात गडबडायचं काही कारण नाही आपल्याला. So tan inverse of root 3 is pi by 3, and because the point is in the fourth quadrant, theta will be 2 pi minus alpha, that is 2 pi minus pi by 3, and that is 5 pi by 3. पुढे मी शेरा पण मारलेला आहे का हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून. त्याच्यानंतर पोलार फॉर्म लिहूया आता. r into cos theta plus I sin theta. So 2 into cos 5 pi by 3 plus I sin 5 by 3. And exponential form will be r into e raised to I theta. r च्या ऐवजी 2 आणि e raised to I आणि theta च्या ऐवजी 5 pi by 3. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. पुढचे एक्झाम्पल, एक्सप्रेस इन पोलार अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. z equal to minus I. Now x is 0 and y is minus 1. So r is equal to 1, right? R is equal to 1. Now alpha is tan inverse of minus infinity. The mod of minus infinity म्हणजे infinity, आणि tan inverse of infinity is pi by 2. Pi by 2. So because we are writing this, taking this as in the fourth quadrant. So 2 pi minus alpha, that is 2 pi minus pi by 2, that is 3 pi by 2. Polar form 1 into cos 3 pi by 2 plus I sin 3 pi by 2, and exponential form e raised to I into 3 pi by 2. पुढचं गणित आहे. x ची व्हॅल्यू हाफ, y ची व्हॅल्यू रूट 3 by 2. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे. आता r इज रूट ऑफ 1 by 4 प्लस 3 by 4, तो 1 येतो. अल्फा आला मॉड ऑफ टॅन इनवर्स y अपॉन x, ती पाय बाय 3 आली व्हॅल्यू. थीटा इक्वल टू अल्फा, सो बिकॉज इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट, सो थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. द पोलार फॉर्म इज cos pi by 3 plus I sin pi by 3. r 1 आहे म्हणून आपण तो लिहिलेला नाही आहे. cos pi by 3 plus I sin pi by 3. बाय द वे इथे तुम्ही cos pi by 3 आणि I sin pi by 3 ची व्हॅल्यू जर टाकली तर पुन्हा ओरिजिनल z आपल्याला मिळणार आहे, कारण cos pi by 3 हाफ आहे आणि sin pi by 3 हा काय आहे, रूट 3 by 2 आहे. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येईल, e raised to I into pi by 3. Now next example, if z1 is 5 minus 2i, z2 is 6 plus 5i, find the mod of z1 plus z2 upon z1 minus z2. Now let us find out z1 plus z2.
तर मी वर Z1 + Z2 काढून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आता कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशी करायची. तसंच Z1 - Z2 पण मी काढून घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी Z1 + Z2 अपॉन Z1 - Z2 आपण घेऊया. अजून मॉड घेत नाही आपण. मी तो लिहिला होता पण मी कट केलेला आहे. सो 11 + 3i अपॉन -1 - 7i मल्टिप्लाय बाय -1 + 7i upon -1 + 7i. So that will give you Z1. I have simplified, and that gives you -33/50 plus 74/50i. म्हणजे मी आधी काय केलं, Z1 + Z2 आणि Z1 - Z2 याला आपण x + iy फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल x + iy मध्ये कसं कन्वर्ट करतात. तर डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय डिवाइड करतात आणि मग त्याचं उत्तर मी लिहिलेलं आहे मॉड काढून. उत्तर आलेलं आहे, क्रॉस चेक करा आणि चुकलं असेल तर प्लीज मला सांगा. पुढचं एक्झाम्पल, Z1 Z2 दिलेत, फाइंड मॉड ऑफ 3Z1 - 3Z2. तर पहिल्यांदा 3Z1 - 3Z2 फाइंड केला, त्याच्यानंतर त्याचं मॉड घेतलेलं आहे. त्यात एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू -36 आहे. त्याचे स्क्वेअर करून ॲड करून रूट घेतला. सो दॅट विल बी रूट ऑफ 1305. आता हे एक्झाम्पल आर्ग्युमेंटवर आहे. तर आय हॅव Z1 and Z2 गिवन देअर. फाइंड आर्ग्युमेंट ऑफ Z1 upon Z2. तर Z1 upon Z2 आधी फाइंड आउट करायचा. Z1 Z2च्या जागी व्हॅल्यूज लिहिल्या, आणि त्याला रॅशनलाइज करून घ्यायचं आहे, विच विल गिव यू 1/4 + √3/4i. एक्सची व्हॅल्यू 1/4, वायची व्हॅल्यू √3/4. सो first let us find out alpha and then theta. So alpha is tan inverse mod y upon x. आता y upon x हा √3 येणार आहे. ॲक्च्युली फर्स्ट क्वाड्रंटच आहे. तर tan inverse of √3 is π/3, and because it is in the first quadrant, theta is equal to alpha. So argument of Z1/Z2 is π/3, theta equal to alpha. इथे ॲम्प्लिट्यूड शब्द पण वापरता येतो. आर्ग्युमेंट आणि ॲम्प्लिट्यूडचं मीनिंग सेम आहे. नेक्स्ट, एक्सप्रेस 2 × cos π/3 + I sin π/3 इन द कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म म्हणजे आपलं नेहमीचं एक्स आणि वाय फॉर्म. ओके, तर Z = 2 × cos π/3 + I sin π/3. त्याच्यामध्ये cos π/3 आणि sin π/3 ची व्हॅल्यू टाकलेली आहे. त्यातनं 2 ब्रॅकेटच्या बाहेर काढून कॅन्सल केला, and that will give you 1 + I√3. Now my homework for you is, हे जे उत्तर आलं आहे 1 + I√3 त्याला पोलार फॉर्ममध्ये लिहा आणि चेक करा की वरचं उत्तर तुमचं यायला पाहिजे. नेक्स्ट वन, एक्सप्रेस 5 × cos 225 + I sin 225 इन द Cartesian form or in the x + iy form. So 5 × cos 225 + I sin 225. cos 225 कॅल्सीवर बघा, sin 225 कॅल्सीवर बघा, and then you have the answer. जे मी लिहिलेलं आहे ते कार्टेशियन फॉर्ममध्ये उत्तर आलेलं आहे. कार्टेशियन फॉर्म म्हणजे एक्स आणि वाय फॉर्ममध्ये लिहायचं. पोलार फॉर्ममध्ये आर आणि थीटा, r × cos θ + I sin θ फॉर्ममध्ये लिहायचं आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये r × e⁻⁴ या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, सो विथ दिस वी आर स्टॉपिंग द व्हिडिओ. जे चुकलेले एक्झाम्पल आहे ते मी करेक्ट करून त्या PDF तुम्हाला जेव्हा सेंड करेन तेव्हा आय विल सेंड यू द करेक्टेड फॉर्म. ऑल राईट, सो टेक केअर. ह्याच्या आधी मी अजून 2 व्हिडिओज पाठवलेले होते यूट्यूबवरचेच, तेही बघा म्हणजे तुम्हाला पोलार फॉर्म थोडंसं अजून क्लिअर होईल.